कराड तालुक्याला बिलॉंग करतात. सातारा जिल्ह्यातील एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व, रिव्हर्सचा बादशहा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. संग्राजी लावणसाहेब आपल्याला शुभेच्छा. कराड चॅम्पियनशिप ही येते 3 असोसिएशन मिळून येत्या शुक्रवार, शनिवार आणि रविवार ही देखील पाहायला मिळेल. सामन्याला जशी सुरुवात होते या रायगडाचा सर्वाधिक महत्त्वाचा आवाज दीपक दिपाडे सरांचा आवाज आपण ऐकणार आहात. धन्यवाद. थँक्यू सो मच जयेश भोसले सर. थँक्यू सो मच बाबूशा. सकाळच्या सत्रामध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. रायगड प्रीमियर लीग महाअंतिम सोहळा आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस. आजचा हा रविवार मात्र कोणत्या संघासाठी हा रविवार धमाकेदार ठरणार आणि याची चर्चा आता मात्र संपूर्ण गावागावामध्ये रंगू लागले. आजच्या दिवसामधील दुसरा सामना, पहिला चेंडू घेऊन नयन भगत तयार. पहिलाच बॉल समोरच्या दिशेला. फर्स्ट स्ट्रोक इज अप डन. पहिल्याच बॉलवर ठोकलाय दमदार षटकार. काय सुरुवात आहे आणि यापेक्षा भन्नाट सुरुवात असू शकत नाहीये. केतन मात्रेच्या बॅटमधून मात्र षटकारांना यावेळेस फक्त पाठीमागे दिशा देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु हलकीशी अपील सुद्धा जरूर झाली होती त्या ठिकाणी. आणि केतन मात्रे आहे. आज मात्र प्रेक्षक कमाल कॅच. जेल घेतला तर लगेचच शूज मिळतात आणि त्यांचं नाव सुद्धा लकी ड्रॉ मध्ये टाकलं जातं. संध्याकाळी एक बाईक सुद्धा मिळेल. आणि बरेचसे प्रेक्षक पहा, सगळ्यांनी अगदी सीमा रेषेलगत फिल्डिंग पोझिशन्स घेतल्यात. आपल्या कॅमेरा आपल्या टीव्हीवर पाहू शकता. आडवा पॅट खेळण्याचा प्रयत्न, पूलचा हा फटका प्रॉपर टायमिंग नव्हतं. शॉर्ट मिड विकेटकडे चेंडू सरकेल. सिंगल मात्र स्ट्राईक रोटेट होईल. धावसंख्या 7 या आकड्यावर. आणि आजचा दिवसच आहे रविवार. मोठ्या संख्येनं आणि भरमसाठ गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल. भरमसाठ बक्षीस असणारी ही स्पर्धा आणि कुणालाही कोणत्याही कॅटेगरीला नाराज केलेलं नाहीये या स्पर्धेनं. या स्पर्धेच्या सगळ्याच आयोजकांचे मारावे तेवढे आभार कमी आहेत. आणि जेव्हा ही स्पर्धा संपेल प्रत्येकाच्या मुखामध्ये पुढचे वर्षभर मात्र या स्पर्धेचं तुम्हाला नाव आणि चर्चा मात्र ऐकायला मिळेल. असं दमदार आयोजन मात्र विशाल चितेकर आणि सगळ्या सहकार्यांनी मात्र करून दाखवले. विजय ऑन स्ट्राईक नाव विशाल चितेकर. या संपूर्ण सीझन मध्ये जबरदस्त फॉर्म. समोरच्या दिशेला ड्राईव्ह केलाय. स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळतो. लॉंग ऑन फिल्डर आहेत. सिंगल तर जरूर मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडू तुम्हाला सापडला नाही ना तर दुसरी रन कंप्लीट झालीच म्हणून समजा. आणि ती चपळता 2 फलंदाजांमध्ये सुद्धा पाहायला मिळाली. आणि या 2 धाब्यांना खातं उघडेल विजय. थोडंसं इंजुरी त्या ठिकाणी पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाला. 9 रन्स ऑन बोर्ड. आज शेवटचा दिवस आहे. आज प्रमुख खेळाडूंची इंजरी नक्कीच एखाद्या संघासाठी खूप धोक्याची घंटा ठरू शकेल. त्यामुळे आज तुम्हाला फिटनेस सांभाळत पूर्णपणे 100% एफर्ट्स तुम्हाला आजच्या या दिवशी द्यावे लागतील, तरच एक संघ मात्र चॅम्पियन होईल. परंतु आजच्या 8 संघामधून तो चॅम्पियन संघ मात्र कोणता असेल याची चर्चा मात्र नक्कीच रंगू लागले. परंतु या 8 मधून सात्विक आणि स्वरूप रामवाडी पेण तर बाहेर गेलाय आणि त्यामुळं शेवटचे 7 संघ आता मात्र उरलेत. आणि इथून मात्र या 7 संघांमध्ये चुरस लागले. पहिला सामना जिंकला जरीबरी धाबा मीत 11 मोहो कोली या संघानं. आणि हा सामना सुरू आहे. वैष्णवी 11 कोलाड आणि दुसऱ्या बाजूला रायबादेवी रावे आणि आई भवानी माता साई या 2 संघादरम्यान. एका बाजूला विशाल चितेकर, दुसऱ्या बाजूला विश्वजित ठाकूर. शॉर्ट बॉल आहे. पाठीमागे वळून खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा दिशाहीन चेंडू होता. विशालचे बरेचसे स्ट्रोक या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिले. पाठीमागे 5 बॉल 5 षटकार मारण्याचा महाविक्रम सुद्धा याच स्पर्धेमध्ये विशाल चितेकरच्या बॅटमधून आलाय. रायगड प्रीमियर लीग मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असणारा विशाल चितेकर मैदानाच्या चौफेर फटकेबाजीसाठी सुद्धा ओळखला जातो. 3 खरं तर खेळाडू ठरलेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. 5 बॉल 5 षटकार. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, टप्पा पडला. बॉल हलकासा कट होत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आणि खासियत आहे वाजेपूरचा गोलंदाज नयन बघत पहा. रिप्ले मधून पुन्हा एकदा टप्पा पडला, बाहेर काढलाय. रिव्ह्यू घेण्यात आलाय. व्हाईट बॉल साठी हा रिव्ह्यू घेण्यात आलाय फ्रॉम बॅटिंग टीम. बघूया एक्झॅक्टली काय घडले तिकडे.
आणि चांगला नॅचरल स्विंग आहे नयन भगत. सध्याच्या घडीला अनेक व्यावसायिक स्पर्धा सातत्यानं खेळताना तुम्हाला पाहायला मिळतो. फक्त हे नाव वाजेपूर किंवा पनवेल तालुक्यापुरतीच मर्यादित न राहता अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक राज्यांमध्ये नयन भगत सातत्यानं व्यावसायिक खेळाडू म्हणून ये जा करत असो. आणि हीच खरं तर त्याच्या पूर्णपणे कार्याची परफॉर्मन्सची पोचपावती आहे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवण्यात आलाय. डिसिजन रिव्ह्यू केला जातोय कंट्रोल रूम मधून. जरूर हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल, परंतु आज प्रेक्षकांची मात्र विक्रमी गर्दी. इट्स अ फेअर डिलिव्हरी कॉल फ्रॉम अपचॉड अंपायर. त्यामुळं ग्राउंड अंपायरचा निर्णय योग्यच होता हेच म्हणणं तिसऱ्या पंचांनी सुद्धा मान्य केलंय. चांगला चेंडू नयन भगतचा. पहिल्याच बॉलवर षटकारानं सुरुवात झालेला हा डाव, परंतु तदनंतर मात्र नयन भगतचं कंट्रोल. विशाल चित्तेकर आणि केतन म्हात्रे. केतन म्हात्रे दमदार बॅटिंग केले. केतन म्हात्रेने सुद्धा संपूर्णपणे या स्पर्धेमध्ये. यावेळेचा हा बॉल हलक्या हाताने आपण बघितला शॉर्ट स्क्वेअर लेग कडे चाललाय. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. दुसऱ्या धाब्यासाठी हा धोका पत्करलाय. विशाल चितेकर ऑन ट्रबल नाव. इथे आता मात्र पाहावं लागेल तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय आलाय, परंतु ज्या पद्धतीने मात्र संपूर्णपणे फिल्डिंग टीमचे हावभाव आहेत, विशाल चितेकरचे हावभाव आहेत. एका बाजूनं त्यानं मैदान सोडण्याचा खरं तर निर्णय घेतलाय, म्हणजेच काय विशाल चितेकर बाद तर नाहीये ना. तिसरे पंचा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील, परंतु पहिल्या षटकामध्ये हा फार मोठा धोका जरूर असू शकतो वैष्णवी 11 कोलाडला. परंतु खरं तर पाहायला गेलं तर विशाल चितेकर सध्याच्या घडीला बॅकपेन इंजरीला सुद्धा सामोरं जातोय. दुखापतग्रस्त सुद्धा आहेत. त्यामुळे कदाचित ही दुसरी धाव त्यासाठी सर घेतली नव्हती ना. आणि यस इट इज विशाल चितेकर यावेळेस मात्र बाद आहे. धावबादच्या स्वरूपात इथे मात्र बाद होईल. पहिली सफलता मात्र मिळेल रायबादेवी रावे आई भवानी माता साई टीमला विशाल चितेकरच्या स्वरूपामध्ये. दीपक सर बात करेंगे. एक तो बात है यहाँ पर जिंदगी में कुछ पाना है तो तरीका बदलो इरादा नहीं. विशाल चितेकर देखिए थोड़ा ऊपर बल्लेबाजी के लिए आए थे, लेकिन ये पार्टनरशिप तोड़ने में देखिए कामयाब रहे. यहाँ पर शेख उस्मान की बल्लेबाजी देखिए लोगों ने मचा लिए, आनंद लिए. हाँ अब देखिए केतन म्हात्रे यहाँ पर मजा आएगा. यहाँ पर विश्वजीत ठाकुर एक बड़ा बिग बैटल से कितना खेल जिंदगी का हो या खेल क्रिकेट का हो, अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला टक्कर का हो. बहुत सारे क्रिकेट के चाहते देखिए ऑनलाइन जुड़े हुए मैच का. कोई उस्मान के लिए बारिश कर रहा है, कोई देखिए बात करेंगे केतन म्हात्रे के लिए. पर मजा आएगा पर ये बिग बैटल से. नक्कीच विश्वजीत ठाकूर विरुद्ध केतन म्हात्रे बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळालेल्या मॅच मध्ये. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावर एक बाद 11 अशी धावसंख्या. परंतु कालचा संध्याकाळी 7 वाजता सुरू असणारा सामना जर मनीष गर्दनं ती बॅटिंग केली नसती तर आजची सकाळ मात्र उजाडलीच नसती. ती आहे रायबादेवी रावे आणि आई भवानी माता साई टीमला. मनीष गरजचा भन्नाट परफॉर्मन्सवर मात्र संघ इथपर्यंत पोहोचलाय. लेफ्ट केला होता बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक अतिरिक्त रन. आणि नक्कीच पाहायला गेलं तर फाईट पाहायला नक्कीच सगळ्या प्रेक्षकांना आवडेल. दोनही दिग्गज अष्टपैलू खेळाडू ऑल इंडिया आयकॉन जरी आपण बघितलं त्या दोन खेळाडूंची चर्चा नेहमीच राहिली. परफॉर्मन्स नेहमीच सातत्यपूर्ण राहिलाय विश्वजीत ठाकूर आणि केतनचा. यावेळेचा हा चेंडू बॅट एज घेऊन फ्लाइंग स्लीप कडे. पहा विश्वजीत ठाकूर सोपं नसेल केतन म्हात्रे समोर, परंतु केतन म्हात्रे सुद्धा आजपर्यंत कोणताही गोलंदाज समोर असला तरी त्या धावा त्याच्या बॅटमधून येतात. आणि परंतु हे षटक थोडंसं काळजीपूर्वक खेळायचं की आपला जो नैसर्गिक स्वभाव आहे केतन म्हात्रेचा, नॅचरल खेळण्यासाठी तो ओळखला जातो, त्याच पद्धतीनं खेळायचं. ही थोडीशी द्विधा मनस्थिती असू शकते ती केतन म्हात्रेची. मोठ्यावर हा मोठा फटका समोरच्या दिशेला. स्ट्रेट ड्राईव्ह बॉल सीमा पार. 6 धावांकरता षटकार.
गेंद को बाहर भेजा केतन और गेंद नहीं आ रहा है रिटर्न और डीजे सूरज दबा रहा है अपना बटन। बहुत बढ़िया देखिए पर प्रवीण दादा मात्रे देखिए बुरदुल बहुत सारे देखिए हमारे गणेश दादा पाटील से एंजॉय ले रहे मॅच के यहाँ पर दीपक सर। ओ यावेळेस बॅकफुटला जाऊन स्लॅश केलाय, सुपर स्ट्रोक. यावेळेस डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं फुटबॉल पाहायला मिळते, परंतु पाहूया बॉल आतमध्ये राहील की बाहेर जाईल. प्रयत्नाची पराकाष्ठा केली जाते, परंतु इकडे 3 कंप्लीट आय थिंक झालेले आहेत. क्षेत्ररक्षण जरूर चांगले, एक रन त्या ठिकाणी जरूर वाचवण्यात आले. वेगवान स्ट्रोक होता. गाडसाचं सुद्धा कौतुक केलं जाईल फिल्डरचं. या 3 धावेनं टीमची टोटल मात्र पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 21 नाव. 21 धावा. विश्वजित ठाकूरच्या या ओव्हरमध्ये पहिल्या 3 बॉलमध्ये 10 धावा आल्यात. म्हणजे धावा येतात विश्वजितच्या सुद्धा षटकामध्ये. हो इकडे मात्र बॅक पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, त्याला चकपत बॉल निघालाय आणि बॉल पाहूया डीप मध्ये निघालाय. 2 धावा तर होतील पूर्ण. तिसऱ्याचा पुन्हा एकदा प्रयत्न आणि पुन्हा एकदा 3 धावा. पाठीमागच्या 2 बॉलमध्ये 6 धावा पूर्ण केल्या. धावून थोडी दमचाक तर नक्कीच झाली असेल ती केतन आणि सुशांतची सुद्धा. नहीं दीपक सर एक पार्टनरशिप की ज़रूरत है यहाँ पर से। जो पार्टनरशिप देखिए हमारी पूरी मैनेजमेंट ने बनाई एक दूसरे के साथ है, तभी तो देखिए तारीफों का फूल देखिए बांधते हुए सिद्धू पाटिल ने एक अच्छी बात कुछ समय पहले उन्होंने बताया उस्मान के इनिंग का इंजॉय जो वाड़े करके उन्होंने बताया कि ना भूतो ना भविष्य ना रबर बॉल में इतना बड़ा प्रतियोगिता अब तक आया है या आने वाला वक्त में क्या कुछ, लेकिन दुनिया के देखिए सबसे बड़ा लीग खेला जा रहा है और इस वक्त देखिए दुनिया के सबसे बड़ा बैटर देखिए केतन टनाटन, लेकिन ये ना पैर थका है ना रुका है और केतन वावन मात्रे देखिए बात रहेंगे और विश्वजीत है मेघनाथ ठाकुर देखिए एक कड़ा टक्कर देखिए कड़ा मुकाबला यहाँ पर है. ड्रिंक्स देखिए यहाँ पर एनर्जी यहाँ पर है. कीमत पानी का नहीं होता है दीपक सर, कीमत हमेशा एक प्यास की होती है और कीमत चौके छक्के की नहीं होती है, कीमत हमेशा एक अच्छा इनिंग का होता है. कल 98 रन बनाए भाई यहाँ पर, यहाँ से सुपर 16 का मुकाबला खेल कर गए और आज फिर से एक बार क्या दोहराएंगे उस इनिंग को. नाही काल सकाळीच आपण बघितलं 9 वाजता तो सामना इकडे जिंकून गेला आणि अवघ्या 1-1.5 तासाच्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांनी फ्लॅश पाहिलं. 98 धावांची खेळी जाऊन मुंबईमध्ये त्यांनी केली. त्यामुळं किती हार्ड वर्क आहे या खेळाडूचा. हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र ऑन साईडला मिड विकेट रिजनकडे. ओ इकडे मात्र मिसफील्ड. क्षेत्ररक्षण चुकीचं. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील आजच्या दिवशी. बॉल सीमा रेषेच्या दिशेनं मार्गस्थ होत असताना नशिबाचा चौकार, परंतु तुर्तास या ठिकाणी आगमन होते ते अर्थातच जगदीशजी दापोलकर साहेब ओळे आणि त्याच्या समवेत प्रतीकजी पाटील भाया ओळे, दोनही दिग्गज खेळाडू. त्यांचं सहर्ष स्वागत आहे रायगड प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये. जगदीशजी दापोलकर म्हटलं की ओपीडी व्यावसायिक संघच्या संघानं मात्र अनेक वेळेला खरं तर मुंबई संघाला पराभूत केलं आणि संघाचे प्रसिद्ध यष्टीरक्षक आणि त्याचबरोबरीनं बाया म्हटला की झंझावाद फलंदाजी मधला. हाँ बहुत बढ़िया देखिए इस आउटफील्ड जो इतना अच्छा देख रहे हैं यहाँ पर से भाया जरूर भाई. हाँ बहुत योगदान देखिए. यही तो दीपक सर कहा जाता है ना हमारे पास कोई आईसीसी है ना कोई बीसीसीआई है, लेकिन इस रायगढ़ महाराष्ट्र की धरती पर ऐसे ऐसे चेहरे हैं भाई. देखिए प्रतीक पाटिल से आपला माणूस आपला खिलाडू पुढे गेला पाहिजे, ये सोच है ये मकसद है, लेकिन मुकाबला भी उतना बड़ा है. ओ यावेळेस मात्र स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळतो. लॉंग ऑफला बीट करत बॉल निघालाय सीमा रेषेच्या दिशेनं. 4 धावांकरता पुन्हा एकदा चौकार. मध्ये तब्बल 21 धावा आल्यात विश्वजित ठाकूरच्या. 2 षटकांचा खेळ समाप्त. धाव फलकावर 32. परंतु हे दोन्ही चौकार जर बाबूशा आपण बघितले ना तर अडवता आले असते. आणि विश्वजित ठाकूर पहिल्या दिवसापासून मी बघतोय बऱ्याच वेळेला त्याच्या गोलंदाजीच्या अगेन्स्ट मिसफील्ड झाल्यात. अगदी पहिल्या दिवशी सुद्धा तेच चित्र पाहायला मिळालं होतं. तेच चित्र तुम्हाला पाहायला मिळतं आणि प्रत्येक वेळा तो नाराज होतो. आणि का होऊ नये, इथे एक मिस्टेक तुम्हाला घरचा रस्ता दाखवेल. रायगड प्रीमियर लीग तुम्हाला 3ऱ्या सीझनची वाट पाहावी लागेल. काल तर जवळजवळ सामना हातामधून गेलाच होता. जर तो हातोडा पडला नसता तर कठीण होतं. हा सामना इकडे खेळला.
त्यामुळं इकडे मात्र क्षेत्ररक्षकांचा रोल हा फार महत्वाचा राहणार आहे आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये. क्या बात है दीपक सर, बात करेंगे मैनेजमेंट। देखिए हमारे तेजेश दादा ने एक बात जिक्र की, यहाँ पर गेंद देखिए जो बाहर जा रही है ना, क्राउड दर्शक आपसे गुजारिश करना चाहेंगे वो गेंद अंदर पहुंचाए। मैच बॉल अंदर आता है तो और मजा आता है, यहाँ पर इसका थोड़ा सा साथ दीजिए यहाँ पर दर्शक है। नयनचा बॉल लो बफुल टॉस होता, हलक्या त्याने ड्राईव्ह केलाय मिडॉन कडून लॉंग ऑन कडे. चेंडू सरकत असताना विश्वजित आहे त्या ठिकाणी सिंगल घेतली जाईल. सध्याच्या घडीला सुशांतचा रोल सुद्धा फार महत्वाचा आहे. हा संपूर्ण संघ जर आपण बघितला ना, वैष्णवी 11 कोलाड संघ पहिला दिवशी आपण जेव्हा संघ खेळत होता, केतन लवकर बाद झाला होता, विशाल जितेकरना 42 कुठल्या होत्या, त्यानंतर बंटीनं 42 कुठल्या होत्या, त्यानंतर एक मॅच सुशांत मोकलनं काढले, त्याचप्रमाणे विशाल जितेकर, सुशांत मोकल, केतननं एक सामने जिंकून दिलेत, लगातार 2 अर्धशतकं पाहायला मिळालेत. त्यामुळे बॅटिंग ऑर्डर आहे ना, कन्सिस्टन्सी आहे. एक फलंदाज बाद झाला तरी संघाला फारसा फरक पडत नाहीये, संघ नेहमी आगेकूच करत राहतोय. नयनचा फुल टॉस फक्त कट केलाय, बॉल वेगानं ट्रॅव्हल होतोय थर्डमॅन बॉर्ड लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा पार, 4 धावांकरता चौकार. ये बाहर जाते हुए गेंद, बात करेंगे दीपक सर। एक चीज है यहाँ पर, आज दबाव काफी साफ दिख रहा है यहाँ पर गेंदबाजों के अंदर। वो लाइन और लेंथ कहते ना, गति से ज्यादा सही दिशा में चलना बहुत जरूरी है और वो दबाव को नहीं झेल पा रहे हैं। रनों की बात करेंगे, बहुत ही बढ़िया यहाँ पर पार्टनरशिप बन रहा है, लेकिन सुशांत मोगल देखे पार्टनरशिप निभा रहे हैं, अच्छा साथ है। दीपक सर एक बात आपने अच्छा छेड़ा, ये टीम के अंदर वो बैलेंस दिखाई दे रही है। एक दरवाजा बंद होता है ना, दूसरा दरवाजा खुल जाता है। विशाल का विकेट गया, सुशांत ने अच्छा साथ दिया। शॉर्ट बॉल होता, यावेळेस मात्र क्विक बाउन्सर मारण्याचा प्रयत्न, इकडे मात्र चेंडू सरळ जाऊन शरीरावर आदळलाय. पाहूया पुन्हा एकदा, हा पा परफेक्ट पडला, त्यामुळं बिलकुल इथे हुक शॉटसाठी कनेक्ट झालेला नाही हा चेंडू. चांगलं प्रत्युत्तर चौकारानंतर पाठीमागच्या 3 बॉलमध्ये केतनच्या बॅटमधून मात्र 3 चौकार पाहायला मिळाले होते आणि त्यानंतर मात्र डॉट बॉल 10 बॉलमध्ये 28 वर पोहोचलाय तो केतन मात्रे, टॉप स्कोरर. वेगवान चेंडू, ड्राईव्ह केलाय, स्ट्रेट ड्राईव्ह. ओ कोळीच्या वेगाला चेंडू निघाला होता, परंतु काय स्टॉप आहे तिकडे. लॉंग ऑफला दर्जेदार क्षेत्ररक्षण. हे क्षेत्ररक्षण विश्वजित ठाकूरला अपेक्षित आहे. हे क्षेत्ररक्षण जेव्हा बनतं ना, तेव्हा अनेक जे खेळाडू आतमध्ये आहेत, सगळ्या 11 खेळाडूंच्या आतमध्ये एक वेगळी स्फूर्ती, एक वेगळं स्फुरण मात्र पाहायला मिळतंय. आणि या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर मात्र फलंदाजांवर प्रेशर सुद्धा आपण आणू शकतो आणि हे अपेक्षित आहे विश्वजित ठाकूरला. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. नहीं दीपक सर सही बताया, विश्वजीत ठाकुर ने ये बात बताया थी कि छोटी छोटी गलती को हम आज भरपाई करना चाहेंगे, लेकिन सामने देखिए केतन फुल शॉट यावेळेस मात्र स्क्वारलेकडे, बडी विकेटचा फिल्डर धावत जाऊन बॉल थांबवेल तोपर्यंत पहा पुन्हा एकदा. इथे फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडू तुम्हाला पकडावाच लागणार आहे, अन्यथा लगेचच स्ट्राईक, रोटेशन ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात. एक एक धाव फार महत्वाची मात्र ठरू शकेल. जेव्हा शेवटला तुम्हाला चेस आवश्यक असतो, शेवटच्या बॉलपर्यंत मॅचेस जात असतात, तेव्हा एक एक धावेची किंमत मात्र आपल्या सर्वांनाच समजते. सद्यस्थिती आपण पाहिली तर 41 या धावसंख्येवर, म्हणजेच काय वैष्णवी 11 कोलाड रोहा असंख्य मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना पाहायला मिळतोय. पहिल्याही मॅचमध्ये तुम्हाला तगडा स्कोर पाहायला मिळाला होता, जेव्हा उस्मान पटेलच्या 46 धावा जरूर आपण सर्वांनी अनुभवल्या होत्या. 84 धावांचा पहिला सामना झाला होता. इकडे सिंगल येईल, एकेरी धाबेच्या मदतीनं 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस धाव फलकावर 1 गडी बाद, 42 धावा वैष्णवी 11 कोलाड. हाँ सही बताया, यहाँ पर पार्टनरशिप बहुत बढ़िया बना है। 3 ओवर देखिए 42 रन, जिन दर्शक देर से मैदान पर आए होंगे, देखिए वैष्णव 11 कोलाड टीम यहाँ पर बल्लेबाजी कर रही है। विशाल जितेकर देखिए जिनका विकेट गिरा यहाँ पर, और बहुत ही बढ़िया बल्लेबाजी किए हैं इस टूर्नामेंट आरपीएल सीजन 2 में। लेकिन केतन मात्रे इस वक्त देखिए 13 गेंद पर 33 पर बल्लेबाजी कर रहे हैं, और पिछले कुछ गेंदों से केतन मात्रे थोड़ा शांत है। लेकिन दीपक सर एक बात कहा जाता है ना, हाथी का दांत दिखाने के लिए कुछ है और खाने के लिए कुछ है। केतन मात्रे इसलिए शांत है कि आखिरी 12 गेंद के पर 11,000 से ज्यादा वॉचिंग देखिए इस मैच का आनंद ले रहे हैं। डीजे सूरज तू क्यों रुका है भाई, तो भी आनंद ले ले थोड़ा सा।
सर अब ये पूछा जा रहा है कि बिरयानी कब मिलेगा भाई यहाँ पर? जरूर हर चीज़ों का इंतजाम है। और देखिए सब्सक्राइब करते रहिए भाई। 3,59,000 4 लाख के एकदम से करीब है और कड़ी मेहनत है भाई यहाँ पर। पूरी 24 लाइव के देखिए हर एक टीम के देखिए मैं तारीफ करना चाहूंगा। लेकिन ये 12 गेंद बड़ा दिलचस्प रहेगा भाई यहाँ पर। कहते ना धुआं बनकर मत बिखर, चिंगारी बनकर जलना सीख, क्योंकि राख में भी दम होता है और केतन मात्रे को रोकने के लिए यहाँ पर थोड़ा दम दिखाना होगा। अंतिम 12 गेंद। हो यावेळेस थोडासा वळून खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता. चांगला बॉल कौशिकनं मात्र चांगली सुरुवात केली. पहिला चेंडू डॉट बॉल समोर केतन मात्रे 14 बॉल मध्ये 33 धावांवर खेळतोय. हा पहा थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर निघाला होता. शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र बरेचसे लाईव्ह व्ह्युअर्स चॅटिंग मध्ये फक्त एक प्रश्न विचारतात, सध्याच्या घडीला बिर्याणी किती वाजता, याचं उत्तर आयोजकच देऊ शकतील. अनेक कमेंट सध्या लाईव्ह चॅटला येतात. 1 ते 2 1 ते 2 या तुम्ही नक्कीच आस्वाद मिळेल. हुक शॉट आहे, आकाशाला गबसणी घालणारा हा उत्तुंग फटका. बॉल सीमा पार, षटकार. रिप्ले में देख सकते हो कितना बड़ा छोटा लेंस। आप बैल मुझे मार रहा है, नहीं देखिए दबाव है, प्रेशर है गेंदबाज के ऊपर, लेकिन कहती ना परिस्थितियां बदलने का दम रखो, क्योंकि समस्या कभी खत्म होने वाली नहीं है। एक समस्या जाता है तो दूसरा आता है। और केतन मात्रे जैसे बल्लेबाज है तो दीपक सर बहुत बड़ी समस्या आपके सामने है, लेकिन डरना मना है भाई। जो डर गया गब्बर तो कहता है मर गया, लेकिन आरपीएल सीजन 2 कता रहे भाई वो घर गया 48 पर 1 है। शॉर्ट बॉल आहे आणि पुन्हा एकदा यावेळेस मात्र बॉलला पाठवलंय. आणखीन एक केतनच्या बॅट मधून निघणाऱ्या या षटकारानं मात्र वैष्णवी 11 कोलाडचं अर्धशतक धाव फलकावर. सेलिब्रेशन देखने को मिल चुका है यहाँ पर। केतन मात्रे को अगर दिन भर आप ऐसी लेन डालते रहोगे तो फिर गेंद को ढूंढ कर लाना पड़ेगा यहाँ पर। लेकिन तेजेश दादा मात्रे एक ही बात अभी भी बता रहे हैं, गेंद को बाहर पहुंचा रहा है केतन, लेकिन गेंद नहीं आ रहा है रिटर्न। या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर लगातार 2 मॅचेस मध्ये केतनच्या बॅट मधून 2 अर्धशतक आलेत. इकडे सुद्धा जबरजब अर्धशतकाच्या उंबरठ्यावर मात्र येऊन पोहोचलाय. 150 पेक्षा जास्त धावा काढणारा रायगड प्रीमियर लीग मधील एकमेव खेळाडू केतन मात्रे. कमाल कमाल बॅटिंग आहे, सुपर बॅटिंग. कोहली कोपरचे सन्माननीय निलेशजी नाईक साहेब 50+ खेळाडू यांचे या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यांना विनंती आहे आपण असं बाबा. व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंचांचा आलाय. एक अतिरिक्त रन मात्र जोडली जाईल धाव फलकामध्ये. टोटल जाऊन पोहोचले ती 55 या आकड्यावर. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय कौशिक पाटील. पुन्हा एकदा समोर स्ट्रेट ड्राईव्ह हा फटका एक्झिक्यूट केलाय. लॉंग आणि लॉंग अपच्या बरोबर मधून चेंडू सरळ साइड स्क्रीनवर जाऊन आदळलाय. बॉल सीमा पार, 4 धावा करता चौकार. एक अच्छा चीज देखने को मिला। कल हमने देखा हथौड़ा का इनिंग्स है और केतन मात्रे देखिए बात करेंगे यहाँ पर अर्धशतक से 1 रन दूर है भाई यहाँ पर। क्या बढ़िया देखिए यहाँ पर बल्लेबाजी इस लीग में देखने को मिलता हुआ केतन का। आणि इकडे मात्र केतनच्या बॅट मधून मात्र रायगड प्रीमियर लीग मधलं आणखीन एक अर्धशतक. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट. 3रं अर्धशतक केतन मात्रेच्या बॅट मधून आलंय. वेल प्लेड केतन. बॅटचं चुंबन घेत असताना मेन इन्फॉर्म 18 बॉल मध्ये 51 धावा, 4 चौकार, 4 षटकार, 283.33 स्ट्राईक रेटनं मात्र मैदानामध्ये आणि धावसंख्या 61 या आकड्यावर. 61 रन्स ऑन बोर्ड. आला वाकलंचा हा वागला केतन. आग लावून टाकले मैदानामध्ये. केतन मात्रे कमाल आहे, रोजच अर्धशतक ठोकतोय.
एखाद्याला जशी रोज दाढी करण्याची सवय असते तशी सवय मात्र केतन मात्रेला रोज अर्धशतक ठोकण्याची लागले. मागे मागे घेऊन काढला यावेळेस मात्र फाईन लेगला. नो चान्स फॉर फिल्डर. आणखीन एक चौकार. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि धावफलकावर वैष्णवी 11 कोलाड 1 बाद 65 धावा. केतन मात्रेचं तिसरं अर्धशतक. मोठ्या संख्येनं फॅन्स वर्ग चाहता वर्ग केतन मात्रेचा सध्याच्या घडीला आपण बघितलं तर जवळजवळ 11,000 प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत असताना सर्वांना विनंती आहे, सध्याच्या घडीला सबस्क्रायबर मीटर आपल्या टीव्ही स्क्रीनवर आहे. 3,59,213. 11,000 पैकी कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच पटकन 5-6,000 सबस्क्राईब तरी वाढू शकतील. केतन मात्रेचे फॅन्स, क्रिकेटचे फॅन्स, रायगड प्रीमियर लीग आयोजकांवर खरंच प्रेम आहे तर नक्कीच सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. एवढं सुंदर लाईव्ह कव्हरेज तुमच्या समोर मात्र घर बसल्या पोहोचवलं जात आहे आणि सगळी मराठी मुलं आहेत आणि या मराठी मुलांवर मात्र प्रेम करा. 24 लाईव्ह इव्हेंट्सवर प्रेम करा. संदेश पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमची प्रचंड मेहनत आहे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. त्यामुळे प्रत्येकाला कळकळीची विनंती आहे, आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशी नक्कीच कंटिन्युअसली तुम्ही सबस्क्राईब करत राहा जेणेकरून 4 लाखांचा टप्पा मात्र लवकर मात्र ओलांडण्यामध्ये आम्हाला यश प्राप्त होईल. जाऊया 5 आणि अंतिम षटक. आयुष शॉर्ट बॉल आहे, पाठीमागे मारलाय. पुन्हा एकदा फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल. सुशांत मोकलच्या बॅटमधून येतोय यावेळेस षटकार. अब सुशांत मुगल देखिए बल्ला खोलने लगे यहाँ पर क्रिकेट में कांचन सर एक बात कहा जाता है, अकड़ नहीं भाई, यहाँ पे अकल चलती है. थोड़ा अकलमंदी से काम करनी पड़ेगी. ये जो छोटा लेन देखिए विश्वजीत ठाकुर यही बता रहे हैं, आप ऑफ साइड इतनी बड़ी छोड़ कर देखिए आप उन्हें फॉलो क्यों कर रहे हो भाई. यहाँ पर कहते ना मेहनत आज की और पहचान कल की. अगर मेहनत आज अच्छी कर जाओगे तो कल सुबह तक नहीं, आने वाला कल तक आपकी चर्चा चलती रहेगी. सीजन 3 तक चर्चा चलता रहेगा. 71 पर एक बहुत बढ़िया पार्टनरशिप बनता हुआ. रायगड भूषण पुरस्कार सन्मानित खेळाडू. फुल टॉस बॉल प्रॉपर कनेक्ट झालेला नाहीये, थोडासा मिस्क्यूट झाला हा स्ट्रोक. बारची एज घेतल्यानंतर गलीमध्ये जरूर गेलाय, सिंगल मिळेल परंतु केतन मात्र स्ट्राईकला येणं, कारण मोठ्या संख्येनं खरं तर केतनचा खेळ पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं हे प्रेक्षक एकवटलेत. आज पहा रविवार आणि संपूर्णपणे गच्च भरलाय. खरं तर गटारीच्या अगोदरचा रविवार, परंतु हा रविवार मात्र एन्जॉय केला जातोय नानोबा मैदान पारगावला. रायगड प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य आणि नेत्र दीपक आयोजन आणि म्हणूनच प्रेक्षकांची उदंड उपस्थिती, सगळ्या प्रेक्षकांना धन्यवाद द्यावेसे वाटतात. पहा मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग. आयुष कोळी पुन्हा एकदा सज्ज होईल. केतन बॅकफुट वरून खेचलाय, बॉल हवेत आहे, लॉंग ऑनला संधी, झेल टिपलाय. नयन आणि इथे मात्र केतन मात्रेला मात्र परतावा लागेल. या स्पर्धेमधलं तिसरं अर्धशतक करत असताना या मॅच मध्ये मात्र 55 धावांचं योगदान दिलं. संघाला सुरक्षित ठिकाणी पोहोचवलंय. 5 मॅच मध्ये 177 धावा ठोकल्यात केतन मात्रेनं आणि या पाहायला गेलं तर ॲव्हरेज 59चा 246चा स्ट्राईक रेट संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिलाय. सुपर बॅटिंग, 250 धावा पूर्ण करणारा एकमेव खेळाडू केतन मात्रेसाठी जोरदार टाळ्या. देखिए देखा जा रहा है यहाँ पर एलिवेशन नहीं दे पाए, बैकफुट चले गए, लेकिन अर्धशतक के इनिंग्स यहाँ पर दीपक सर यादगार लम्हा इन्होंने बनाया. यहाँ पर 3 अर्धशतक लगाए और जिसमें अभी तक बात करेंगे ना, 1 अर्धशतक में टीम मुकाबला जीती है, 1 में हारी है. अब देखते हैं ये तीसरा अर्धशतक है क्या रिजल्ट लेकर आ रही है. चांगला स्कोर या ठिकाणी धावफलक मात्र पाहायला मिळाला. प्रेक्षकांना एक विनंती आहे, जेल घेण्यासाठी कोणी अति उत्स्फूर्तपणा दाखवू नका, आतमध्ये जाऊ नका मैदानाच्या, कारण पहिल्यांदा बॉल बाहेर आला तर जेल टिपण्याचा प्रयत्न करा. एक सूचना असेल आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी. आयुष कोळीला महत्वाची विकेट मात्र. आयुष कोळीला जशी विकेट मिळाले, पुढचा चेंडू इकडे मात्र
डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू कॅप्टन आशिष मेहरुल मैदानामध्ये पहा. आतमध्ये येणारा हा चेंडू टप्पा पडला, झपकन आतमध्ये आला. हे शेवटच्या षटकामधील 2 डॉट बॉल. गणेशजी यादव यांच्याकडून केतन मात्रेच्या या अर्धशतकासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आलंय. त्यांचंही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. 72 रन्स, 72 धाबा धावफलकावर. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी. इथे सुद्धा कनेक्शन झालेलं नाहीये. आशिष बेहरुलचं प्रॉपर सिंगल जरूर येते. 1 धाव मिळेल. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटलमध्ये वाढ होताना दिसेल. 73 जरूर चांगली टोटल आहे, परंतु पहिल्या मॅचमध्ये 84 रन 84 धावा आल्या होत्या. असं वाटलं होतं कदाचित हाही सामना पुढे 80च्या पुढे निघेल की काय, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये केतन मात्रेचं बाद होणं आणि त्यानंतर आपण बघितलं पहिल्या बॉलवर आयुष्य षटकार आला होता, परंतु पाठीमागच्या 4 बॉलमध्ये आयुषनं फक्त 2च धावा दिल्यात. कमबॅक केले या गोलंदाजानं. नहीं आयुष के बात रहेंगे, बढ़िया कमाल के खिलाड़ी यहाँ पर है. नीलेश दादा पाटिल ओनर देखिए बात रहेंगे. मयूर दादा गरत है, अभी भी इन्होंने कैश प्राइज भी जीता था भाई खारकोपर के मैदान पर है. फुल लेंथ होतं. अपील पाहायला मिळते यावेळेस मात्र. अपील तर फेटाळून लावलंय. बॉल फाईन लेगच्या रिजनकडे सिंगलच वेळ फार फार तर लेग बायचा इशारा पंचांचा येतो. इकडे मात्र पहिलं सत्र समाप्त होईल. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि वैष्णवी 11 कोलाडनं केतन मात्रेच्या अर्धशतकाच्या जोरावर 74 धावा ठोकल्यात आणि पाऊण शतकी मजल मात्र मारावी लागेल. 5 ओव्हर्समध्ये 75चं टार्गेट आहे रायबादेवी रावे आणि आई भवानी साई संघासमोर. नेक्स्ट बॅचचा टॉस केला जाईल. टीमचे कॅप्टन टॉस साठी या. बी रेडी. मी विनंती करतोय नाणेफेकीच्या कौलासाठी जगदीशजी तापोलकर आणि प्रतीकजी पाटील या दोनही मान्यवरांना चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. एमडी वॉरियर्स अलिबाग सुमेध पत्रे लीड करतात या टीमला आणि आर्यन ग्रुप चिरले. चला करण इकडे पोहोचलेत. टॉस केला जाईल. जगदीश दापोलकर आणि त्याचप्रमाणे प्रतीकजी पाटील भाया यांच्या उपस्थितीमध्ये हा नाणेफेकीचा कौल संपन्न केला जातोय. आदर्श इज अ कॉल अँड यस इट इज. टॉस जिंकला आहे तो करण सर्वात आधी निर्णय काय? बॅटिंग करू. काय वाटते? प्रवास अजून संपलेला नाहीये. अतिशय महत्वाची मॅच आणि समोर एमडी वॉरियर्स अलिबाग आहे. चांगला परफॉर्मन्स खास करून राहिला. आयकॉन खेळाडू चांगले आहेत. सुमित आहेत त्यांच्या टीममध्ये. काय रणनीतीनं उतराल मैदानामध्ये? नक्कीच आम्ही आमचा नॅचरल खेळ खेळण्याचा प्रयत्न करू, चांगला स्कोर काढण्याचा प्रयत्न करू आणि चांगली बॉलिंग पण करू. हा सामना जिंकला तर तुम्ही बक्षीस प्राप्त होणार आहात, त्यामुळे या मॅचमध्ये चुकी करून जमणार नाहीये. ॲज अ कॅप्टन तुला काय वाटतंय? कोणता डिपार्टमेंट आहे जिथे अजूनही सुधारणा करण्याची गरज आहे? बॅटिंग थोडी कमी होते आमची मागं, त्यांनी चांगली करावी अशी माझी इच्छा आहे. चला खूप साऱ्या शुभेच्छा मात्र तुम्हाला असतील. सुमेध टॉस विरोधामध्ये गेलाय, फारसा फरक पडेल. पहिल्या मॅचमध्ये 84 आल्यात, दुसऱ्या मॅचमध्ये 74 आल्यात. काय एक्सपेक्ट करताय बॅटिंग करायची तुम्हाला? चला त्याने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं आहे, परंतु कसा राहिला एकंदरीत प्रवास एमडी वॉरियर्सचा आणि या शेवटच्या सिच्युएशनला? कारण डू ऑर डाय मॅचेस आहेत. आता मात्र आज जिंकलात तर एक बक्षीस तुम्हाला मिळणार आहे. कशी तयारी आहे? नक्कीच टीमचा परफॉर्मन्स चांगला होत आहे. सर्व चांगलं खेळतात. आता महत्त्वाची मॅच आहे. 100% दोन्ही पण मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. आज कोणत्या खेळाडूंकडून जास्त अपेक्षा असेल तुला? हे खेळाडू चमकले तर नक्कीच विजयामध्ये फार मोठा हातभार मात्र त्यांचा लागू शकेल. माझ्या टीममध्ये सर्वच चांगले खेळाडू आहेत. सर्व चांगला परफॉर्मन्स करतात आणि चांगला जिंकण्याचाच प्रयत्न करतात. चला खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. आहे तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो आर्यन ग्रुप चिरले ना करण मडवीन आणि त्यांनी पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ओटू कॉम्बॉक्स. तत्पूर्वी या ठिकाणी सन्मान केला जाईल. जगदीशजी दापोलकर यांचा सन्मान केला जाईल. त्याचप्रमाणे प्रतीकजी पाटील ओळे दोनही ओळेमधील दिग्गज खेळाडू आणि त्यांचा सन्मान केला जाईल. ओपीडी खरं तर एक संघ बांधण्यात आला होता जेव्हा मुंबईचे खेळाडू रायगडमध्ये येऊन खेळायचे आणि आपल्याला बिंदासपणे हरवून जायचे. अशा वेळेला ओपीडी संघाची स्थापना झाली आणि ओपीडी संघानं सर्वात आधी मुंबईच्या संघानं रोखण्याचं काम केलं. त्या ओपीडी संघाचे प्लेइंग 11 आणि एक दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज जगदीश दापोलकर यांचा सन्मान रायगड प्रीमियर लीगच्या निमित्तानं केला जातोय.
जगदीशजी दापोलकर, प्रतीकजी पाटील, आपलं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. आणखीन एक महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना ही लढत पाहायला मिळते. या मॅचकडे वळूयात. रायबादेवी रावे आणि त्याच्या अगेन्स्ट आई भवानी माता साई त्याच्या अगेन्स्ट खेळतोय वैष्णवीलन कोलाड. जिथे एका बाजूला संघ पाहिला किशोरजी मालुसरे साहेब अर्थात तात्या मालुसरे साहेब यांच्या मालकीचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहे जो संघ बांधण्यात आलेला पाहायला मिळाला निलेजी पाटील साहेब, अमिजी टावरी साहेब आणि प्रतीकजी पाटील साहेब यांच्या मालकीचा संघ पाहायला मिळतोय. 75 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 75 रनचे टार्गेट. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. केल्याने अनेक गोष्टी शक्य आहेत. आज केला प्रयत्न, ठेवला विश्वास, तर या धावसंख्याही मोठ्या नाही आहेत. या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी रायगड प्रीमियर लीग मधला सुपर 8 मधला हा महत्वाचा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिला सामना नुकताच संपत असताना पाहायला मिळाला होता, ज्यामध्ये एक सर्वाधिक मोठा उलटफेर आपण पाहिला. दुसऱ्या मॅचकडे आपण वळलेलो आहोत, जिथे महत्वाच्या मॅचमध्ये जिथे आघाडीची जोडी एका बाजूला फलंदाजीसाठी विश्वजित मेघनाथ ठाकूर, बॅटिंगसाठी येतोय त्याच्या साथीला दिनेश दिलीप कांबळे, अंबरनाथचा आयकॉन खेळाडू. जर का मोठ्याने हा सामना जिंकून दिला तर त्याचे गुरुवर्य समर्थ कडू यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचा कॅश प्राइज राहील. बाउंड्री रोपच्या शेजारी काही प्रेक्षक वर्ग उभे आहेत, त्या सर्वांना विनंती आपण थोडेसे मागे उभे राहा. आणि प्रेक्षक वर्गाच्या माहितीसाठी आणखीन एक विशेष अनाउन्समेंट अशी आहे, आयवा कॅच एका खेळाडूने एका प्रेक्षकाने घेतलं तर ते नाव रिपीट होणार अशातला भाग नाही आहे. तुम्ही किती कॅच घ्या ते नाव रिपीट होतच जाईल. त्यामुळे एका एका प्रेक्षकाला आणखीन संधी आहेत. सचिनी तांडेल सुरुंगपाडा यांची कन्या हा सामना पाहण्यासाठी आलेली आहे. मोठ्याची मॅच पाहण्यासाठी आलेली पाहायला मिळते. स्टेजच्या समोर प्रेक्षक वर्ग जास्ती उभे राहू नका कृपया, सर्वांना विनंती आहे. सामन्याला सुरुवात, रन चेसला सुरुवात होते. 75 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. विश्वजित मेघनाथ ठाकूर आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये दिनेश दिलीप कांबळे दिनू. एका बाजूला 4 बाईक जिंकणारा फलंदाज, तर दुसऱ्या बाजूला 2 बाईक जिंकणारा फलंदाज. दिनूच्या नावावरती 2 बाईक आहेत, तर एका बाजूला आपण पाहतोय जो स्ट्रायकर एंडवरती असणारा विश्वजित ठाकूरच्या नावावरती 4 बाईक आहेत. परंतु गोलंदाजी मार्कवरती आशिष कुमार पाल याच्या नावावरती 3 बाईक खुल्या गटामध्ये पाहायला मिळाल्यात. अद्यापच्या सामना महत्वाचा पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती आक्रमण. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, बुलंदी, पॉवरफुल, आसमानी, सुलतानी टोला, षटकार. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकत आपले इरादे स्पष्ट केलेत. मोठा फटका खेळत असताना पाहायला मिळतोय. उत्तम फलंदाजी, अभेद्य गोलंदाजी, बुद्धिमान नेतृत्व, या सामर्थ्यावरती सामने जिंकले जाऊ शकतात. आणि हा सामर्थ्यवान खेळाडू आहे जो बॅटिंग करतोय. स्क्रीनवरती तुम्ही त्याला पाहताय, विश्वजित मेघनाथ ठाकूर. मोठे ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आल्यात बॅटिंगसाठी. षटकार पहिल्याच बॉलवरती आलेला पाहायला मिळाला. इरादे स्पष्ट आहेत त्याचे, मोठे फटक्यांमध्ये डील करणार हा जणू काही वज्र निर्धार त्याने केलेला पाहायला मिळाला. आत्मविश्वासाने स्ट्रोक खेळत असताना त्याला आपण पाहत आहोत. पराभवाने माणूस संपत नाही, जो प्रयत्न सोडतो ना तो संपतो. आयुष्यामध्ये शेवटपर्यंत स्वतःशी हेच सांगत राहायचं, कारण विजय अजून मिळालेला नाही आहे, कारण मी अजून जिंकलेलो नाही. आणि त्याच उमेदीने बॅटिंग करतोय विश्वजित. उजव्या शीच्या बाहेर ड्रायव्हिंग लेनवरती होता. एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक तैनात आहे. जिथे बाउंड्री लाईनवरून चेंडूवरती येत असताना सुशांत मोकलला तुम्ही पाहताय. बाउंड्री लाईनवरती तो पाहायला मिळाला. सुशांत सुरेश मोकल, 7 बाईक, कळवेगावचं सुपुत्र. मैदानाच्या आतमध्ये त्याने बॅटिंग चांगली केली. शेवटच्या षटकामध्ये तितक्याशा धावा आल्या नाहीत. एकंदरीत त्याचंच कारण होतं, जिथे मात्र मोठी धावसंख्या उभी राहू शकलेली नाही आहे. 75चा पाठलाग करायचा आहे. पहिल्या 2 मध्ये 7 आलेल्या आहेत. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे. मोठा मॅचचा मोठा खेळाडू दिनू स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतोय. नुकतंच बांद्र्यामध्ये कोलगेटच्या मैदानावरती धर्मवीर चषक पार पडलं आणि त्याचा बायकर मॅन मालेकवराचा अगदा स्ट्रायकर एंडला आहे.
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथून पाहायला मिळाला आहे. ही आघाडीची जोडी आपण पाहिली ना तर खऱ्या अर्थानं एका बाजूला नॉन स्ट्रायकर एंडवरती असणारा जिथे मात्र आपण विश्वजित ठाकूरला पाहत आहे, ज्याच्या नावावरती आपण पाहिलं नुकतीच नेरूळमध्ये एक बाईक आलेली आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये या दोन खेळाडूंनी आपल्या नावाची दखल घ्यायला भाग पाडली आहे. आशिष मेहरोल पुढचा बॉल खोलातला होता, काय चेंडू टाकला ऑन साईडला, फ्लिक केला, क्षेत्ररक्षक तैनात आहे, भेगानी येतोय चेंडूवरती. सिंगल येत असताना पाहायला मिळाली. एकेरीच्या मदतीने 8 धावा धावलकावरती आहेत. किशोरजी मालुसरे, कोलाडला बिलॉंग करणारे किशोरजी मालुसरे अर्थात तात्या. तात्या हे असं नाव राहिलं ना की व्यासपीठावरती ते तुम्हाला दिसणार नाहीत, की म्हणून अगदी आपण पाहिलं तर ते स्क्रीनच्या समोर कॅमेऱ्याच्या समोर फारसे दिसत नाहीत. सुप्रीमो सारखी स्पर्धा असू द्यात, रतनबुवा सारखी स्पर्धा असू द्यात, हे नाव गेले अनेक वर्ष राहिलं वैष्णवेलन कोलाड, आणि आज तोच त्याच नावाने संघ खेळतोय. विशाल जितेकरने यावर्षी 10वी चषक गतवर्षी जिंकला आणि आदर्श स्पोर्टच्या कर्णधाराने एक गोष्ट नमूद केली की आम्ही ही स्पर्धा खेळण्यासाठी केवळ आणि केवळ तात्यांच्या प्रेमापोटी आलो आहोत. तात्यांना बाईक मिळून दिली होती. तोच विशाल जितेकर यष्टांच्या पाठीमागे पाहायला मिळतोय. धावफलकावरती 8 बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 8 धावा धावफलकावरती. प्रेक्षक वर्गाची गर्दी पहा, जिथे नजर जाते तिथे गर्दी आणि गर्दी. विशाल जितेकरला तुम्ही स्क्रीनवरती पाहत होतात. मोठ्या मनाचा, दिलदार स्वभावाचा असा एक उत्कृष्ट कर्णधार आहे. 8 धावा धावफलकावरती आहेत. हे बॅटल महत्वाचं आहे. स्ट्रायकर एंडला मोठ्या गोलंदाजी मार्कवरती आशिष मेहरोल. कोलातला होता, बॉटमहँडचा वापर चांगला केला, डाऊन द ग्राउंड, आउटफील्ड फास्ट, रन नीचे निश्चित मिळतील. सिंगलला इथून डबलमध्ये कन्वर्ट केलाय, वेगाने धावतोय मोठ्या. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत असताना तो पाहायला मिळालाय. चांगली बॅटिंग मिस्टर JPL. एक स्पर्धा, एका प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये टेबल साफ कार्यक्रम करणारा खेळाडू आहे. सर्वच्या सर्व पारितोषिकं त्याने जिंकलेली पाहायला मिळाली होती. ॲक्शन रिप्ले पहा, बॅकअप चांगलं दिलं होतं, परंतु त्याच वेळेला बॉलची फेकी होईल तद्वर मात्र धावा गोळा करण्यात जात असताना पाहायला मिळाल्या. तर 10 धावा धावफलकावरती आहेत. 10 ऑन दी बोर्ड. 10 धावा धावफलकावरती बनतात. 3-9 वरती खेळतोय. 300च्या हेल्दी स्ट्राईक रेटने मोठ्या. उजव्याशीच्या बाहेर होता, वेगाने टाकला, दिशाहीन राहिलाय. अवांतर धाव येते. 11 धावा धावफलकावरती बनला. ॲक्शन रिप्ले. हा कटरचा वापर, अधिकचा बाहेर निघणारा चेंडू आशिष मेहरोल गोलंदाजी करत असताना त्याला आपण पाहतोय. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग. मला आजही डोळ्यासमोर येते काय गोलंदाजी केली होती. हदभर वळण घेणाऱ्या त्याचे चेंडू पाहायला मिळाले. एक मिस्ट्री स्पिनर. यावेळेचा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. ना होतं लेंथवरती कंट्रोल, ना लाईनवरती नियंत्रण. हे केवळ फलंदाजाला आमंत्रण. स्वीकारलं षटकार. बाहेर जातात ना ते कृपया मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षक वर्गाला विनंती आहे की कृपया आपण बॉल अवेलेबल करून द्या, कारण चेंडू जे चॉईस केलेले असतात ना ते खेळाडूंना महत्वाचे आहेत. विश्वजित ठाकूरला तुम्ही पाहताय 4 बॉल 15 नॉट आउट बॅटिंग करतोय. 4 बॉलमध्ये 15 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या पाहायला मिळाल्यात. आर्यन पाटील स्वतः ग्रीन स्टार आहेत राहायचे, ते देखील या सामन्याचा आस्वाद घेतात. तेही आलेले पाहायला मिळतात. 17 धावा धावफलकावरती आहेत. येणारे चेंडू 24 बॉल आणि 58 धावसंख्येची गरज. 24 चेंडू आणि 58 धावसंख्येची आवश्यकता या सामन्यामध्ये. चांगला संघ मांडलेला पाहायला मिळतोय. वैष्णवेलन कोलाड एका बाजूला, दुसऱ्या बाजूला रायबादेवी राबे, आई भवानी माता साई या संघाला आपण पाहतात. या संघाकडे चांगले खेळाडू आहेत. मनीष गरत कालचा दिवस त्याने गाजवला होता. आयुष कोळी खेळतो. दिघोड्याचा करंजाचा यज्ञेश ठाकूर पाहायला मिळतोय. बाजेपूरचा नयन भगत या संघामध्ये आहे. जांभूळपाड्याचा प्रयास पाटील आहे. क्रिश कोळी खेळतो दिघोड्याचा जांभूळपाड्याचा. मनीष गोंधळी खेळतो दिघोड्याचा दीपेश जोशी आहे. खोपटेचा कौशिक पाटील या संघामध्ये आहे. दुर्शेचा दीपेश गाभंड आहे. चिरणेचा आर्यन नारांगीकर खेळतोय. विंधनेचा यश गरत आहे. त्यामुळे एक चांगला संघ बॉलची चॉईस करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. 17 धावा धावफलकावरती आहेत. 12,000हून अधिकचे प्रेक्षक वर्ग आपल्याशी कोकरण विवर्षिप पाहायला मिळते आणि त्यामुळे आत्ता आपण पाहिलं ना या सामन्याकडे सर्वाधिक जास्त लक्ष पाहायला मिळत आहे. या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया आपण चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. 3,59,354
आपल्याशी प्रेक्षक जुळले, अद्यापचे सबस्क्रायबर जुळलेत. ही टॉप 10 बॅट्समॅनची लिस्ट आहे. केतन म्हात्रे लीड करतोय 5 मॅचेस 177 धावा. दुसऱ्या नंबरवरती आहे विश्वजित ठाकूर 5 मॅचेस 138 रन. चौथ्या क्रमांकावरती सूर्य मस्कर आहे 4 मॅचेस 119 धावा. 109 धावा चैतन्य पाटीलच्या नावावरती आहेत. आणि ही यादी आपण पाहतोय. पुढचा बॉल गोलंदाज राज गाभण आलाय गोलंदाजी मार्कवरती. पहिल्याच बॉलवरती अपील अपील आणि अपील. उत्साह पहा, आत्मविश्वासाचा अभाव. हा निर्णय काय येतो पाहावा लागेल. खरं तर कोणत्याही स्वरूपामधून आपण पाहिलं ना तर पंचांनी निर्णय इथून दिलेला नाहीये. चला, पंचांचा निर्णय अंतिम राहील. एकत्रित येऊन आपण लवकरात लवकर निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. दिनू कांबळेला आपण पाहतो जो स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतो आहे. कोणताही निर्णय आलेला नाही आहे. अर्थात हा डॉट बॉल राज गाभणला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती तो आलेला पाहायला मिळतोय. राज गाभण खरं तर गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. 12 पाड्याचा खेळाडू आहे. 12 पाडा हे गाव देखील अधिकचे चर्चेचा विषय येत असताना पाहायला मिळाला. असणे दाखवे फ्रंट कॅमेरा अँगल तुम्ही स्क्रीनवरती पाहतात. सामना महत्वाची मॅच सुपर 8चा थरार आपण अनुभवतोय. सामन्याकडे पुन्हा एकदा वळूयात. गोलंदाजी मार्कवरती राज सज्ज होत असताना पाहायला मिळेल. कारण हे दुसरं षटक आहे. अद्याप 17 धावा आलेल्या पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल राज गाभण उंच पुरासा गोलंदाज ओव्हर द विकेटने आडव्या बाटने खेळलाय. आडव्या हाताने घेतलंय गोलंदाजाला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 6. हा येतो उत्तुंग षटकार. संघाची धावसंख्या 23 बनले 23 ऑन द बोर्ड. संघाची धावसंख्या 23 बनले 23 ऑन द बोर्ड. खरं तर त्याच्या नावावरती अनेक विक्रम पाहायला मिळाले. कोल्हापूरमध्ये जाऊन देखील बाईक जिंकली. आणखीन एक तडाखा लगातारचा दुसरा. वन मो अनदर बिग हिट. षटकार. जेवढे अखूट टप्प्याचे चेंडू या गोलंदाजाला टाकाल तेवढेच मोठे फटके तुम्हाला निश्चितच पाहायला मिळतील. चिटके तो फटके पहा. बॅकफुटला आला, बॉल शरीराच्या जवळ होता, शरीराला ब्रश होतो की काय आणि तसाच फटका इथे येतोय. जणू काय मेसेज दिला आपण टीमला. चिटके तो फटके. लांब लचक स्ट्रोक येतोय. संघाची धावसंख्या 29. 21 चेंडू आणि 46ची आवश्यकता राहिली आहे. सर्वाधिक महत्वाची राहिली या मॅचमध्ये. एखादा ब्रेक थ्रू मिळून द्यावा लागणार आहे. राज हा लोअर फुल टोज. इथून मात्र डावी एशी सोडून जाणारा बॉल राहिलाय. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येईल. धाव मिळतील 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा येतो चौकार.
मध्ये येता येईल. 35 धावा दाबुलकावरती बनल्या. 35 ऑन दी बोर्ड आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना बाला मिळेल राज गाबंड. आडव्या बॅटने ऑन साइडला बॉल उंच आणि तितकासा लांब. ही बॅट आहे की तो बॉल आउट ऑफ द रोफ. षटकार. डीजे मास्टरने कोंबड्याची आठवण करून दिली. भरपूर जण महाराष्ट्रामध्ये आज गटारी सेलिब्रेट करणार आहेत, परंतु माहिती करून देईन आज कामिका एकादशी देखील आहे. आजचा दिवस आपण पाहिला जागतिक आदिवासी दिन देखील साजरा करण्यात येतो आणि ऑगस्ट क्रांती दिन देखील आज साजरा करण्यात येतो. त्यामुळे आज एकादशी आहे. ते हरिभक्त पारायण आहेत. आपल्या माहितीसाठी 41 धावा दापलकावरती बनल्यात. 2 षटकांचा खेळ संपलेला. 18 बॉल. आता 34 धावसंख्येची गरज. 18 चेंडू आणि 34ची आवश्यकता आहे. दिनू कांबळेने षटकार एवढ्या लांब मारले ना की प्रेक्षक वर्गाला आयवा कॅचही घेऊ दिली नाही. एवढ्या लांब षटकार मारलेत त्याने. जवळपासही मारलेले नाही आहेत. समोरच्या बाजूला ॲक्शन रिप्ले मला पाहायला आवडेल. मागील बॉलवरचा जो षटकार होता तो पाहायला आवडेल, कारण हा ॲक्शन रिप्ले पहा. हा फ्रंट कॅमेरा अँगल बागपुटला आले होते. ऑन साईडला केला आणि इथले प्रेक्षक जर का तुम्ही पाहाल ना बाउंड्री लाईनच्या बाहेर, एका दादाच्या हातामध्ये छत्री होती, त्याने टाकून दिली होती कॅच पकडण्यासाठी, परंतु तो कॅच एवढा लांब गेला की ते घेता आले नाही. स्क्वेअर लेगला तुम्ही पहा 2 ते 3 प्रेक्षक आहेत जे छत्री घेऊन उभे आहेत. फलकावरती 41 बनलेल्या आहेत. येणारे 18 बॉल 34ची गरज अजूनही राहिली. 18 चेंडू 34ची आवश्यकता आहे. प्रेक्षक वर्गाची गर्दी वाढू लागली आहे. दुपारच्या जेवणाची व्यवस्था. आयवा कॅच घ्या. तुम्ही शूज घेऊन जाऊ शकता. आयवा कॅच घ्या. तुमचं नाव जर का लकी ड्रॉच्या माध्यमातून आलं, स्कूटी घेऊन जाऊ शकता. लकी ड्रॉचे कुपन्स आहेत. लकी ड्रॉच्या माध्यमातून 10 पारितोषिक आहेत. त्यामुळे आत्ताच तुमचं कुपन काढा. नाममात्र 50 रुपयाच्या कुपनमध्ये तुम्हाला भरघोस पारितोषिकं दिली जाणार आहेत. त्यामध्ये अगदी शूज 2 आहेत, टायटनच्या वॉचेस आहेत, सायकल आहे 3 आणि टी व्ही आहे, त्याचबरोबर 1 बाईक. काय हवं अजून 50 रुपयामध्ये? आज रविवारचा दिवस आहे, त्यामुळे 50 रुपयाची किंमत प्रत्येकाला चांगली ठाऊक आहे. केतन मामन मात्रे गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. गोलंदाजी मार्कवरती केतन सज्ज होत असताना पाहायला मिळतो आहे. पब्लिक ज्याला नेहमी सुपरस्टार म्हणते ना, तो सुपरस्टार. या षटकाला सुरुवात वेगाने टाकला होता बॉल. भन्नाट वेगाने पाहायला मिळतोय. जो दिशाहीन राहत असताना पाहायला मिळाला चेंडू. ऍक्शन रिप्ले पहा. बाहेर निघणारा प्रचंड वेग होता. फास्ट अँड फ्युरियस, एक डेडली कॉम्बिनेशन इथे पाहायला मिळालं. वेगही आहे, टप्पाही चांगला ठेवलाय. उसळी घेणारा बॉल अगदी कानाच्या जवळून गेला होता विश्वजित ठाकूरच्या. जणू काय प्रश्न अनेक विचारले, परंतु जाता जाता ही गोष्ट म्हणाला असेल. उजव्या शीच्या बाहेर हलक्या हाताने शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर तैनात करण्यात आलाय. फेकी होईल तद्वर मात्र एक सिंगल इथून येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने धावफलकामध्ये भर पडते. स्कोर कार्डवरती धावा एकंदरीत 43 बनल्यात. 17 बॉल आणि 32ची अजूनही आवश्यकता राहिली आहे. मॅच बनवू शकते. हार म्हणायची नाही, शेवटपर्यंत लढत राहायचं. ही लढबई वृत्ती दाखवायला लागेल. एखादा ब्रेक थ्रू, एखादी विकेट या सामन्याला कलाटणी देईल. कारण क्रिकेटमध्ये एक पूरक समीकरण आहे. क्रिकेटमध्ये ज्या ज्या वेळेला विकेट जातात त्या त्या वेळेला धावा थांबतात. नवीन येणाऱ्या बॅटरवरती मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करता येतो आणि ज्याच्याकडे विकेट कमी त्याच्याकडे जोखीम घेण्याची क्षमता कमी. हा बॉल डावे यष्टीवरती बाला मिळवतोय. पुन्हा एकदा दिशाहीन. अवांतर धाव, 100ची रन्स येते. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. डावी यशी सोडून जाणारा अधिक बाहेरचा निघणारा बॉल बाला मिळाला होता. 44 बनल्यात. 17 बॉल 31ची आवश्यकता. 1-1 चेंडू महत्वाचा आहे. या स्पर्धेने खूप काय पाहिलंय. या स्पर्धेने खऱ्या अर्थाने एक निर्धाव षटक पाहिलंय. यावेळेचा बॉल बॉटम हँडचा चांगला वापर. ओर दी बॉलर हेड स्ट्रेट डाऊन द राऊंड. दिनूच्या बॅटमधून षटकार. कौन हो तुम? रिश्ते में तो हम. शांत, स्थिर आणि घातक
मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला तर सामन्याचं चित्र पालटण्याची क्षमता असणारा खेळाडू दिनू कांबळे बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या 50 बनली. येणारे 16 बॉल आता 25 धावसंख्येची आवश्यकता. 16 चेंडू आणि 25 ची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणारा संघ आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न. संधी निर्माण झाली आहे. बॉल उंच चाललाय. क्षेत्ररक्षक दूर होता. सिंगल इथून निश्चित येते. दुहेरीचा प्रयत्न होईल. दुसरी धाव देखील कंप्लीट करण्यात येत असताना मला माहिती आहे. एका बाजूला रायबादेवी रावे, आई भवानी माता साई, निलेजी पाटील साहेब, अमितजी टावरी साहेब, प्रतिजी पाटील साहेब यांच्या मालकीचा संघ आहे. तर एका बाजूला किशोरजी मालुसरे अर्थात तात्या, कोलाडचे तात्या यांच्या मालकीचा संघ वैष्णवीलन कोलाड. महेशजी गरज साहेब दिघोडे, खरं तर माजी सरपंच यांनाही आपण पाहता या संघाचं मालकत्व त्यांच्याकडे आहे. 52 धावा धावफलकावरती बनल्यात. 52 ऑन दी बोर्ड. 15 बॉल 23 ची अजूनही आवश्यकता. हा फटका ऑन साइडला केलाय. जागा बनवली आणि चेंडूला जागा दाखवली आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर सफल होत असताना ठोकला षटकार. जिते आणि रावे हे फारसे जवळचे दोन गावं आहेत, परंतु राव्यामधून जित्याकडे जात असताना सर्वाधिक मोठं गाव लागतं. आणि आज या गावाची एकी तुम्ही पाहता. ॲक्शन रिप्ले जे आधीच्या बॉलचा तुम्ही पाहत होतात. हा बॉल हलक्यात आणि स्टिअर केला. बॅकफुटला येत असताना गली रिजनमध्ये सिंगल येत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 59. 59 ऑन दी बोर्ड. 13 बॉल आणि 16 धावसंख्येची आवश्यकता अजूनही सामन्यामध्ये. कालचा दिवस अक्षरशः खेळाडूंनी गाजवला. आजचा दिवस तितकासा महत्वाचा आहे. मोठा ऑन स्ट्राईक. 5 बॉल 16 वरती मोठ्या बॅटिंग करतोय. 12 बॉल 40 वरती दिनू कांबळेला आपण खेळत असताना पाहतोय. एक पात्री अभिनय केले या मॅच मध्ये दिनूने. यावेळेला ऑन साइडला केला. उंच चाललाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. विकेट आली. धक्का लागला पहिला. विश्वजित मेघनाथ ठाकूर. 6 बॉल 16 धावांची इनिंग इथे संपली. एक छोटीशी चिमुकली मैदानाच्या आतमध्ये गेलेली आहे. तिला आपण पाहत आहात. सचिन तांडेल यांची कन्या आहे, जिला तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे. ही काही पारितोषिकं घेऊन गेलेली पाहायला मिळाली. खरं तर क्रिकेटवरती लहान तोराने प्रेम केलेलं आणि रायगड प्रीमियरवरती स्पेशली सर्वांचंच प्रेम पाहायला मिळालं. हा ॲक्शन रिप्ले पहा. हा तो झेल होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आशिष मेरोलने. एक चांगला झेल इथे टिपलेला पाहायला मिळाला. ब्रेक थ्रू मिळालाय. महेश शेट गरज साहेब, माजी सरपंच दिघोडे. जर का दिनू कांबळेने हा सामना जिंकून दिला तर 5,005 रुपयाचा कॅश प्राईज त्यांना देण्यात येईल. मनीष घरतला काल त्याने हे पुरस्कार दिलेला आहे. येणारे चेंडू राहिले ते 12 बॉल आणि 16 धावसंख्येची आवश्यकता. एक फिरकीचा जादूगार गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. 12 बॉल 16 ची आवश्यकता आहे. पहिला बॉल ऑन साईडला केला. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. लॉंग ऑन वेगाने येतो चेंडूवरती. एखादी विकेट जर काही या मॅचमध्ये आणखीन पाहायला मिळाली तर चुरस निर्माण होऊ शकते. त्यासाठी प्रयत्न करतोय हा संघ. हार मानण्यातले नाही आहेत हे खेळाडू. फलकावरती 60 आहेत. एक फलंदाज बाद झाले. 11 बॉल 50 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मन के जीते जीत है, मन के हारे हार. हार गए जो बिन लढे उन पे है धिक्कार. आज लढावा लागणार आहे खेळाडूंना. 11 बॉल 50 धावा रोखल्या जाऊ शकतात. केल्याने होत आहे रे. आधी केलेचीही पाहिजे. धावा रोखाव्या लागतील. उसळी घेणारा हा बॉल थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. आशिष मेरोल काय गोलंदाजी करतोय वेगाने. सातत्याने इथून पाहायला मिळतोय. प्रचंड वेग त्याच्याकडे पाहायला मिळाला होता. या डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येईल. DRS चा वापर करण्यात येत असताना पाहायला मिळतोय. त्या रीतीने हा चेंडू पाहायला मिळाला. सातत्याने पंचांनी
निर्णय घेतलेला आहे का ते पाहिलं जाईल. निर्णय प्रलंबित पाहायला मिळतोय. महत्वाची मॅच आहे. निर्णय काय येतो पाहावा लागेल. 13 बॉल 41. दिनूने बॅटिंग अगदी दर्जेदार केलेली पाहायला मिळाली. साऱ्या गोष्टींची शहानिशा करण्यात येत आहे. खरं तर फ्रंट अँगल पाहिला जाईल, साईड अँगल पाहिला जाईल, या साऱ्या गोष्टींची शहानिशा होत असताना पाहायला मिळेल. 60 धावफलकावरती एक फलंदाज बाद झालाय. साईड अँगलने हाईट पाहिल्यानंतर जय पवार सरांनी हा 1 बाउन्सर आहे याची जरूर शहानिशा केली आहे. परंतु या आपण व्हाईट बॉल देखील पाहणार आहोत. या साऱ्या गोष्टी पाहिल्या जातील. एकाच वेळेला या दोन्ही गोष्टी पाहिल्या जातात. त्यामुळे लीगल डिलिव्हरी तर आहे. बाउन्सर जो मात्र पाहायला मिळाला, परंतु आणखीन कोणतीही मनामध्ये साशंकता नको त्याचं निरसन इथे होत असताना पाहायला मिळत आहे. 11 बॉल आणि 15 धावसंख्येची आवश्यकता आहे. या बॉलचा डिसिजन येणं बाकी आहे. जर हा चेंडू जर योग्य राहिला तर एकंदरीत 10 बॉल आणि 15 धावसंख्येची आवश्यकता राहील. निर्णय अजूनही प्रलंबित आहे. एक महत्वाची आणि इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे. हा चेंडू योग्य आहे आणि 1 बाउन्स देखील राहील. पहा, मी लक्ष वेधेन प्रेक्षक वर्गाचं. जी काही वाहनं तुम्ही पार्क केलेली आहेत ती योग्य रीतीने पार्क नाही आहेत. यावेळेचा बॉल आडवा बॅटने स्लॉक स्वीप, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मनीष गरजचा हातोडा मैदानाच्या आतमध्ये करतोय काम आणि इथे ठोकतोय षटकार. आडव्या बॅटने ऑन साइडला केलेला हा स्लॉक स्वीप तुम्ही पाहताय. नावं गाव हे असं गाव आहे ना की ज्या गावामध्ये सर्वाधिक जास्त ग्रुप आहेत आणि त्याच गावातील हा खेळाडू तुम्ही पाहताय. 66 बनल्यात. 2 बॉल 6 वरती मनीष घरत. पुढचा बॉल तो आलाय परत. हाही लोड फुलटोच आहे. ऑन साइडला केलाय. व्यासपीठाला मानवंदना देणारा उत्तुंग षटकार. बात है मनीष घरत. चेंडूला बाहेर पाठवते परत. माझ्या नाव है मनीष घरत. हथोड़ा क्या जयशर, क्या बल्लेबाजी करते हुए यहाँ पर प्रत्येक चेंडूला बाहेर पाठवते परत. नाव है मनीष घरत. नाव लक्ष्य ठेवा. हथोड़ा. चलिए, समीकरण देखिए बहुत बढ़िया बन चुका है यहाँ पर. 8 बॉल 3 धावसंख्येची आवश्यकता होती. सामना समाप्त. मॅच फिनिश ऑन ही स्टाईल. मॅच संपवली आहे. सामना संपवत असताना मनीष घरत 3 बॉल 3 षटकार. या व्यासपीठावरती नुकतंच आगमन झालंय रुपेश मचिंद्रनाथ धुमाळ साहेब, सरचिटणीस अखिल भारतीय कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य, अध्यक्ष पनवेल तालुका पश्चिम भारतीय जनता पार्टी. आणि नुकतंच त्यांचं आगमन होतं आणि काय स्वागत झालं षटकारानं. मनीष घरत अगदी थाटात हा सामना संपवलाय. आदरणीय प्रेम नंदकिशोर पाटील साहेब, लोकनेते दिबा पाटील, नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्त कामगार संघटना, सरचिटणीस सहसचिव आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य, सचिव लोकनेते दिबा पाटील साहेब, 27 गाव कृती समिती. आणि आज त्यांचे आपण स्वागत करतोय. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दिनू कांबळे राहिला. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार महेश शेठ घरप साहेब यांच्या माध्यमातून 5,005 रुपयाचा कॅश प्राइज जे कांचनजी पालकर सरांकडे सुपूर्द करण्यात आलाय, जे
दिनू कांबळेसाठी आहे. दिनू कांबळे येताना मोबाईल घेऊन या, जेणेकरून स्कॅनरला हे पैसे ट्रान्सफर करण्यात येतील. केतन मात्रेसाठी 2,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आयोजकांच्या माध्यमातून 1,000 रुपये आणि गणेशजी यादव यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मॅनेजर यांच्या माध्यमातून या आपण दोन्ही खेळाडूंना आमंत्रित करतोय. त्वरित या, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येईल. या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देत आहोत. प्रथमतः मी लक्ष वेधतो, दिनू त्वरित या. दिनू आपण त्वरित या आणि येताना मोबाईल घेऊन या, जेणेकरून स्कॅनरला पैसे ट्रान्सफर केले जातील. या स्पर्धेच्या माध्यमातून महत्वाची मॅच आणखीन एक संपली आहे.